गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे पिकनिकचा दिवस दुसरा डे 2 आणि वाजलेत सकाळचे साधारण 8:30. घरचे तर सगळे झोपलेत आणि मी चाललो आहे परत बीचवर सकाळी राऊंड मारायला. बघू कसं आहे बीच, शांतच असेल कारण क्राऊडच नाही आहे पूर्ण नागावमध्ये. बघूया काय होतं आहे. थोडा फेरफटका मारू आणि नाश्ता वगैरेची सोय काय आहे का, चहा पाणी ते पण बघूया. चला भेटू मग बीचवर. सो बीच आहे सकाळचं असं काही आहे, शांत आणि पर्यटक आत्ता पण आहेत आणि राईड्ससुद्धा चालू आहेत. ATV राईड्स तर चालू आहे, थोड्याच वेळात बाकी राईड्स पण कदाचित चालू होतील. काउंटर्स तर ओपन झालेले आहेत. असा काही हा बीच आहे, फेरफटका मारू शकता तुम्ही. सकाळचा मॉर्निंग वॉक जो आपण म्हणतो. चला बघू, थोडंसं लांब जाऊ चालत. काय आपल्याला व्ह्यू मिळत आहेत, बघायला मिळत आहे. बीचवर भिजून झालं आहे माझं, एकटाच होतो त्यामुळे नुसतं पाण्यात जाऊन आलो आहे आणि थोडंसं या बाजूला आलो आहे तर इथे शांत आहे. माझ्या मागे बघू शकता, त्या तिकडे लांब सगळ्या स्लाईड्स, स्लाईड्स आहेत, राईड आहेत काय म्हणू शकता. आणि या बाजूला पूर्ण शांत आहे, कोण नाही आहे. हा एक कुत्रा आहे ज्याला मी चप्पल टाकून आवाजाने घाबरवलं आहे. बाकी असं बीचवर कोणीच नाही आहे. थोडं शांतीमध्ये बसायचं असेल, आराम करायचा असेल बीचवर तर इकडे येऊ शकतात. बाकी सध्या आता मी उभा आहे, त्याच्या मागे हे खडकाळ सगळं आहे आणि जसं जसं भरती वाढेल तसं तसं पाणी बीचला इथपर्यंत सुद्धा येतं, नागाव बीचला. त्यामुळे दुपारच्या वेळेस तर या बीचवर येऊन काय फायदा नाही. तुम्ही लवकर आलात किंवा संध्याकाळी आलात तरच या बीचवर तुम्ही एन्जॉय करू शकता. चला आता जाऊया, बघू बाहेर काय चहा नाश्त्याची सोय आहे ते करूया. थोडंसं कपडे पण वाळतील आणि मग जाऊ रूमवर. तर नाश्ता करायला आलो आहे मी मैत्री कट्टा या हॉटेलमध्ये. बीचपासून लगेचच हे हॉटेल आहे आणि आज ऑड डे असल्यामुळे बरीचशी हॉटेल आजसुद्धा बंद आहे. पण चालू असलेल्यांपैकी त्यातल्या त्यात हे हॉटेल मला थोडंसं ॲम्बियन्स वाईज आणि नीटनेटकेपणा वाटला, साफ आहे. तर चला नाश्ता ऑर्डर करूया आणि बघूया पुढे काय प्लॅन आहे आपला, काय करता येतं. भेटू मग. तर आज पण बरीचशी दुकानं तर बंद आहे. आता माझा नाश्ता झाला इथे मैत्री कट्टामध्ये, अंडा भुर्जी आणि चहा, आणि पुढे पण सगळी दुकानं ऑलमोस्ट बंदच आहे. बीचवर तर भिजून झालं आहे. आता चला जाऊ रूमवर. तिकडे थोडं स्विमिंग पूलमध्ये टाईमपास करता येईल का बघू, घरचे उठले आहेत का. आणि मग जास्त तर काय आहे नाही आजच्या दिवसाचा प्लॅन, असं थोडंफार आणि लोकल काही गोष्टी, शॉपिंग अँड देन बॅक टू होम. चला बघूया. बीचवर बराच वेळ खेळून झाल्यावर आता टाईम आला आहे स्विमिंग पूलमध्ये जायचा. आम्ही आलो आहे आमच्या रिसॉर्टमध्ये आणि आता जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये. ऑलरेडी काही जणं गेली आहेत, तर मी पण चाललो आहे. माउंटसाठी आलो होतो इथे. या माउंटमध्ये आपल्या कॅमेरा टाकूया आणि चला शूट करूया.
स्विमिंग पूलमध्ये खेळून झालं आहे आमचं आणि फ्रेशसुद्धा झालं आहे. आता झाला आहे चेकआउटचा टाईम. थोडंसं रूम एक्सटेंड करून घेतलं आहे रिकामं असल्यामुळे. त्यामुळे आता जाऊया लंचला नागाव बीच जवळ. तिकडे बघू काय लंच मिळतं आहे. नॉनव्हेज खायचं आहे तर भेटूया मग डायरेक्ट आता लंचला. आता थोडासा वेळ आवरायला. चला बघू काय मिळतं आहे लंच. जेवायला आलो आहे आम्ही महेश लंच होममध्ये. तर आमच्या रिसॉर्टपासून हे वॉकेबल डिस्टन्सवर आहे आणि फिश थाळी चिकन थाळी यासाठी प्रसिद्ध देखील आहे पूर्ण नागावमध्ये. तर बघूया आता इथे आपल्याला काय काय मिळतं आहे आणि आपण काय ऑर्डर करतो आहे. चला घरचे आधीच पोचलेले आहे आणि मी पण दाखवतो तुम्हाला आम्ही काय काय ऑर्डर केलं. जेवण झालेलं आहे आता आमचं. मस्त जेवण होतं. थाळी सिस्टम होती त्यामुळे बरीच क्वांटिटीमध्ये चांगलं फूड मिळालं. तर जेवण होऊन आता चाललो आहे आम्ही परत रूमवर. पॅकिंग करू, चेकआउट करू आणि बघू जर सगळ्यांचं मत असेल तर कुलाबा फोर्ट, नाही तर मग डायरेक्ट इथूनच रिटर्न जर्नी आणि थोडंफार शॉपिंग करायची मार्केटची तर ती करूया. चला बघू काय काय शॉपिंग तर करणार आहोत. तर पहिले शॉपिंगचं बघू, नंतर बघू फोर्टवर जायचं आहे की नाही जायचं आहे, किती वेळ जातो. चला बाय. सो फायनल गुड बाय या व्लॉगसाठी. पिकनिक इथेच संपले. आम्ही अजून नागावला आहे आणि खूप उशीर झाल्यामुळे कुलाबा फोर्ट कॅन्सल केला आहे. लोकलमध्ये काही शॉपिंग करतो आहे, बाकी काही खास नाही. चला बाय. भेटू परत नवीन व्लॉगमध्ये आणि नवीन पिकनिकमध्ये नवीन ठिकाणी. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा सो तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. चलो बाय. जायच्या पूर्वी हा आहे दुपारचा व्ह्यू. आज आकाश पूर्ण क्लिअर आहे. तिथे लांबवर आय थिंक दीपस्तंभ आहे, तो पण दिसतोय. सनसेट आजचा मस्त दिसेल पण आपण नाही थांबणार आहोत. आपण चाललो आहोत परत घरी. चला भेटू परत. बाय बाय.